इस प्यार को क्या नाम दूं. तुम्हाला ही सिरियल माहिती आहे का हो? तसंच अगदी माझ्या रेसिपीच्या बाबतीत झालं. ह्या रेसिपीला काय नाव देऊ? तर मी आज तयार केली आहे मक्याची आंबोळी. पदार्थ करत गेले आणि म्हणलं ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं, थालीपीठ काय द्यायचं म्हणून आंबोळीच्या तव्यात केली. म्हणून ही आहे आपली मस्त मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मक्यापासून मक्याची भजी, मक्याचे कटलेट, मक्याचं भडंग, बरेच असे मक्याचे आता पदार्थ निघत आहेत किंवा भुट्टा सुद्धा केला जातो. पण आज म्हटलं आपल्या सोनाली किचनमध्ये वेगळी रेसिपी करायची, ते म्हणजे मक्यापासून मऊ लुसलुशीत अशी आंबोळी. तर इथं घेतात कणसे, स्वीट कॉर्न घेतला हे सोलून घ्यायचा, त्यामध्ये घालायच्या 5-6 पाकळ्या लसूण, आलं घालायचं 1 इंच, मिरच्या घालायच्या. म्हणजे ही आंबोळी आहे ना अगदी धपाट असतं ना त्याच्यासारखंच लागतं, छान टेस्टी लागतं. ज्याच्या तोंडाला चव नसेल तर त्यांनी 100% ही आंबोळी करून द्या, तुम्हाला शाबासकी देतील पण, आणि परत परत तुम्हाला म्हणतील की आंबोळी ट्राय कर. तर हे सर्व मिक्सर चांगला असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. घेतल्यानंतर बिन पाणी घालता त्यामध्ये घालायचं 2 चमचे बेसन, अर्धी वाटी रवा, जिरे घालायचं, थोडीशी हळद घालायचं, चवीपुरतं मीठ, आणि हे चिली फ्लेक्स आणि ऑर्गन मॅगी मसाला घालायला विसरायचं नाही. मॅगी मसाला घालतोय असं फक्त मुलांना सांगितलं तरी सुद्धा मुलं हावऱ्या खातील. मग हे सर्व मसाला घालायचा आणि पाणी घालायची काही गरज लागत नाही. आपण मक्का सुद्धा बारीक करताना पाणी घातलं नाही, पाण्याचा वापर पुढं आहे तुम्हाला सांगेनच. सर्व मिक्स करून घ्यायचं हाताच्या साह्यानं आणि 10 ते 15 मिनिटं हे मिक्स केलेलं ठेवायचं. म्हणजे रवा चांगला फुगला जातो आणि रव्यामध्ये सर्व माल मसाले चांगले भिजले जातात. तर नंतर काय करायचं, आपलं जे मक्का बारीक करून घेतलं होतं ना भांडं, त्याच भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आणि नंतर अर्धी वाटं फुलपात्र भरून पाणी घालायचं. म्हणजे आपलं जे आंबोळीचं बॅटर आहे ना तयार होतं. मक्का तर आपण बारीक केला होता आणि थोडासा बारीक होण्यासाठी ह्या रव्याबरोबर रवा सुद्धा छान बारीक होतो आणि झालेली आंबोळी सुद्धा छान होते नंतर. तर हे सर्व मिश्रण आहे ते पाटीमध्ये घालून घेतलंय आणि आता आपला आंबोळीचं बॅटर तयार झालंय. फक्त एकच राहिलंय, इनो घालायचा. आपण झटपट आंबोळी करणार आहोत आणि आंबोळीला त्या छान असे बबल्स म्हणजे स्पंज कापसासारखे यावेत म्हणून ह्यामध्ये आपण घातला आहे इनो. तुमच्या घरामध्ये इनो नसेल तर बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा अगदी चिमूटभर घातला तरी सुद्धा चालतं. तर इनो घालून छान असं हे बॅटर तयार झालंय, फ्लफी असं झालं आहे. तर ह्या बॅटरपासून तुम्ही इडली करू शकता, आप्पे, मिनी इडली, उत्ताप्पा आणि आंबोळी तर डोसा सुद्धा असे 5-6 प्रकार करू शकता. आपण सोनाली किचनमध्ये करत आहोत मक्यापासून एकदम जाळीदार अशी आंबोळी. तर आपला तवा छान असा गरम केला आहे. तवा आपण बॅटर घालताना बारीक करायचा गार करून आणि असं फिरवून घ्यायचं. तर ही बघा जाळीदार अशी मस्त अशी आंबोळी तयार झाली आहे. आंबोळी खाल्ली आहे आम्ही बटाटे भाजी बरोबर. तुम्ही सांबर करू शकता, खोबऱ्याची चटणी, काय नाही केलं तरी सुद्धा ही आंबोळी आहे अशी छान लागते आणि तुमच्या मुलांना ही आंबोळी आवडणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार. कारण की ह्यामध्ये घातलं आहे बरेच असे मसाले. ह्यामध्ये लसूण, आलं, मिरची आणि चिली फ्लेक्स आणि चमचमीत लागण्यासाठी मॅगी मसाला सुद्धा घातला आहे. कलर सुद्धा किती छान आलाय बघा. तुमच्या मुलांच्या डब्यासाठी काहीतरी कोडा आला असेल किंवा काय करायचं रोज असं वाटत असेल तर नक्कीच ही करून द्या. अगदी घडी घालून अशी त्याच्याबरोबर बटाटो भाजी द्या, टमाटर सॉस द्या, खोबऱ्याची चटणी द्या, सांबर द्या, काहीही द्या घरामध्ये, किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा खूप छान लागते. अशी सुद्धा रोल करून तुमच्या लहान मुलं असतील 1.5 वर्षाचे 2 वर्षाचे त्यांना सुद्धा ह्या प्रकारे दिलं तरी सुद्धा चालतो. मक्यापासूनचा अगदी वेगळी अशी रेसिपी आहे. पहिल्यांदाच केली आहे, विशेष म्हणजे सक्सेसफुल झाले. हे प्रत्येक ठिकाणी ह्याचे तुम्हाला भजी खायला मिळतील, कटलेट मिळेल, पण आंबोळी मात्र मिळणार नाही. आंबोळी केली आहे आपल्या सोनाली किचनमध्ये आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे. आणि ही रेसिपी ट्राय करून झाल्यानंतर कशा पद्धतीने झाली तुमच्या घरामध्ये ते सुद्धा सांगायला विसरायचं नाही. कशी झाली म्हणजे छानच होणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार. आणि बघा एकदम स्पंजी मऊ लुसलुशीत अशी झाली आहे. तर आपलं चॅनल इंस्टाग्राम सुद्धा आहे, तिथं सुद्धा मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर अगदी साध्या सिंपल गावरान अशा रेसिपी असतात, त्या सुद्धा बघायला विसरू नका.